खरं तर निसर्गाचा हा लहरीपणा हा सर्वसामान्य शेतकऱ्यांना महाराष्ट्राला अडचणीमध्ये आणतोय। काली पाऊस होता, आज दुपारी पाऊस होता। मी आज लहानपणापासून पहिल्यांदा बघतोय की दिवाळीनंतर भी पाऊस होत असतो आणि तोही पुन्हा पुन्हा होतोय आणि म्हणून शेतकऱ्यांचं प्रचंड असं नुकसान हे होतंय। राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचं मंत्रिमंडळ, राज्याचे सर्व प्रमुख या बाबतीत चिंता व्यक्त करतात आणि या माध्यमातून शेतकऱ्यांना ही अडचणमधनं कसं मदत करावं असा प्रयत्न करतात। आपल्याला माहिती आहे की जवळपास 31,000 कोटीचं पॅकेज हे जाहीर झालं आणि अजून जिथे जिथे नुकसान होईल तिथे तिथे पंचनामा करण्याच्या सूचना दिल्यात। मी देखील धुळे जिल्ह्याच्या प्रशासनाला जिथेही नुकसान होईल तात्काळ तिथे पंचनामे झाले पाहिजे तो प्रस्ताव आम्ही सरकारकडे पाठवू आणि सरकार देखील तात्काळ त्याला मंजूर करून निधी आपल्याकडे उपलब्ध करून देणार आहे, मदत उपलब्ध करून देणार आहे आणि जी मदत उपलब्ध होईल महाराष्ट्रामध्ये ती जर तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर नाही टाकली तर संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल आणि म्हणून अडचणीमध्ये असलेल्या शेतकऱ्याला मदत करण्याचं काम महायुतीचं सरकार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।